हाय बोल सर्वांना, हाय बोल, हाय कर, हाय. हॅलो. तर आज दुकानावर गेल्यानंतर नाश्ता वगैरे काढून घेतला आणि त्याच्यानंतर ह्यांनी इकडे बिस्किटाचा माल लावायला घेतला होता. घरी आलो तर घरी आल्यानंतर रेवाचे ते केळी खायचं चाललं होतं, कारण तिला केळी खूप जास्त आवडते आणि लोक ती सोबतच सांगत होती की केळी खूप छान आहे असं हाताने करत होती, मला सांगत होती. आज श्रावणातला पहिला सोमवार होता, त्यामुळे पूजा वगैरे पण करायची होती, म्हणून मग आधी तर पूजा करायला घेतली. तर इथे बेल वगैरे वाहून झाला, हळदी कुंकू वाहून घेतलं, आरती करून घेतली. नागपंचमी असल्यामुळे नारळसुद्धा फोडून घेतला आणि देवाला पाणी वगैरे दिलं, प्रसाद दिला आणि ह्यानीसुद्धा पाणी वगैरे घेऊन घेतलं, रेवानेसुद्धा घेतलं. आणि इथं माझं पुऱ्या तळायचं चाललं होतं. भाजी आणि शिरा ह्यांनी बनवला होता आणि पुऱ्या मी बनवणार होते, म्हणून मग मी मस्त अशा पुऱ्या वगैरे बनवून घेतल्या, भाजी काढून घेतली. आणि त्याच्यानंतर आम्ही मार्केटला गेलो होतो, तर थोडेफार झाडू फळे घ्यायची होती, त्यासाठीच गेलो होतो. मग काय बाकी अजूनही बरंच सामान घेतलं आम्ही झाडू फळ्यांसोबत. घरी आलो, घरी आल्यानंतर इथे मला लोणचं बनवायचं होतं कैरीचं. कैऱ्या आणल्या होत्या, म्हणून मग इथे लोणचं बनवायला घेतलं मी. तर रेवा काही राहतच नव्हती, मग मी तिला कडेवर घेतलं. काही नाही, मसाले वगैरे ॲड करायचे होते, बाकी पूर्वतयारी झालेली होती. तर हे लोणचंच पॅकेट पहिल्यांदाच आणलं, आता टाकत आहे, बघू कसं होते. तर चला मग आता ब्लॉग इथेच संपवते. लोणचं तर मस्त दिसत आहे. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत